नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाचा म्हणजेच कर्मसन्यास योगाचा 27वा आणि 28वा श्लोक. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान् चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्रियमनोबुद्धिः मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. शब्दस्पर्शादी बाह्य विषयांना बाहेरच ठेवून दोन्ही भुवयांच्या मध्ये दृष्टी स्थिर करून नासिकेमधून वाहणाऱ्या प्राण आणि अपान वायूंना समान करून इंद्रिय, मन आणि बुद्धी यांचं दमन करून इच्छा, भय आणि क्रोध यांचा त्याग केलेला मोक्षपरायण मुनी सदा सर्व काळ मुक्त आहे असं जाणावं. असे मुनिजन वैराग्याचा आधार घेऊन शब्दस्पर्शादी पंचेंद्रियांच्या बाह्य विषयांना बाहेर ठेवून किंवा बाहेर घालवून आणि आपली दृष्टी दोन्ही भुवयांच्या मध्यभागी स्थिरावतात. मग एकदा डाव्या आणि नंतर उजव्या नाकपुडीचा मार्ग बंद करून प्राण आणि अपान वायूंचं ऐक्य करून त्यांना चित्तासह चिदाकाशाकडे नेतात. संत ज्ञानेश्वर माऊली हे समजावून सांगताना म्हणतात, तेथ जैसी रथयोदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे मग एकैक वेगळे निवडू नये. तैसी वासनांतराची विवंचना मग आपैसी पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो मना पवने कीजे. म्हणजे ज्याप्रमाणे रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचे ओहोळ गंगेला जाऊन मिळतात आणि त्यांना घेऊन गंगा नदी जेव्हा समुद्राला जाऊन मिळते तेव्हा मग त्या प्रत्येक ओहोळाचं पाणी वेगळं काढता येत नाही. त्याप्रमाणे अरे अर्जुना, त्या योग्याचं मन प्राणापानांमुळे एकत्र होऊन चिदाकाशात समरस झालं असताना सर्व वासना, कल्पना आणि विवंचना यांचा निरास होतो. जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. म्हणजे मग हे संसार रूपी चित्र ज्याच्यावर रेखाटलं गेलं आहे तो मनरूपी पडदा फाटून जातो. जसं की सरोवराचं पाणी आटलं की त्याच्यावर पडणारं प्रतिबिंबही उमटत नाही. तैसे मनपण एथ मुदल जाये मग अहम भावादिक के आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होये अनुभवी तो. म्हणजे अशा प्रकारे मनाच्या सर्व वृत्ती समाधी अवस्थेत नाहीशा झाल्यामुळं अहंकारादी विकार कुठे सापडणार. अहंकार नसला की मग इच्छा, भय आणि क्रोध हे येणार तरी कुठून. म्हणून त्या ब्रह्मस्वरूपी लीन असणारा त्या अनुभवाचे सुख प्राप्त करणारा योगी पुरुष देहधारी असतानाच ब्रह्म बनतो. मित्रांनो, हे श्लोक पुन्हा एकदा म्हणूया. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान् चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ
यतेन्द्रियमनोबुद्धिः मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड, मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणखी एक, भगवद्गीतेच्या आत्तापर्यंत निरूपण केलेल्या प्रत्येक अध्यायाची प्लेलिस्ट या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्हाला जर एखादा अध्याय किंवा त्यातल्या काही श्लोकांचं निरूपण ऐकायचं असेल किंवा परत ऐकायचं असेल तर जरूर त्या प्लेलिस्टचा वापर करा. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला अभिप्राय द्या आणि आपल्या परिवारामध्ये तसंच मित्र परिवारामध्ये पाठवून थोडं पुण्यही कमवा. नंतर कोणी म्हणायला नको की आपली संस्कृती तुम्ही आम्हाला कधी समजावून सांगितलीच नाही. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.